वेलकम स्टुडंट. 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये आपलं 14 चॅप्टर आहे कंपाऊंड इंटरेस्ट आणि त्या कंपाऊंड इंटरेस्ट मधला प्रॅक्टिस सेट 14.2 आपण लास्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट केला होता. त्याच्यातले 1 to 5 क्वेश्चन आपले ऑलरेडी झाले होते त्याच्यात त्या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे 6 to 10 14.2 मधला 6 to 10 जे क्वेश्चन आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ओके, सो क्वेश्चन नंबर 6. A loan of 15,000 was taken on a compound interest. If rate of compound interest is 12% per annum, find the amount settled the loan after 3 years. ओके, प्रिन्सिपल किती आहे याच्यात 15,000 आहे. ओके, द रेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट रेट किती आहे 12% आणि आफ्टर 3 इयर्स मग किती अमाऊंट रिटर्न करावी लागेल त्या लोनच्या साठी ते विचारलं. तर ज्या व्हॅल्यू दिले तिथून स्टार्ट करूया. तर याच्यामध्ये पी ची व्हॅल्यू बघा किती दिलेली आहे. पी इज इक्वल टू ₹15,000. ओके, परत कंपाऊंड इंटरेस्ट rate of interest is 12%, number of years is 3 years, and we have to find what is E, what is the value of E. E ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग इथे काय करणार आपण E चा फॉर्म्युला लिहिणार. E is equal to P multiply 1 plus R upon 100 raised to N. That is formula. आता याच्यात व्हॅल्यू पुट करूया आपण. तर E is equal to हे फाइंड आउट करायचं आपल्याला. P मल्टिप्लाय P ची व्हॅल्यू किती आहे 15,000. ओके, मल्टिप्लाय 1 प्लस R अपॉन 100. R ची व्हॅल्यू किती आहे 12%. म्हणजे 12 अपॉन 100 रेस टू N. N इज 3 इयर्स. आता याच्यामध्ये आपण 15,000 इथे 1 प्लस डायरेक्ट 12 करू शकत नाही आपण. त्यासाठी आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायला पाहिजे. तर 1 इंटू 100 करायचं म्हणजे 100 येणार आणि त्याच्यामध्ये किती ऍड करायचे 12. किती येणार ते 112 अपॉन 100. ओके, मग ते ऍड करायचं म्हणजे 100 वन जा 100, मग त्याच्यात 12 ऍड करायचे 112. पूर्ण डिनॉमिनेटर किती घ्यायचा 100. आता इथे रेस टू किती आहे 3, त्यामुळे हे 3 टाइम्स घ्यायचं. ओके, रेस टू 3 असल्यामुळे. ओके, आता ए इज इक्वल टू या सगळ्या व्हॅल्यू आता कॅन्सलेशन करूया. 2 0 गेट कॅन्सल. परत इथला या 0 हा 0 कॅन्सल होणार. आणखीन काय काय कॅन्सल होईल याच्यामध्ये. तर 15 आणि 10. समजा यांना 5 ने डिवाइड केला आपण. 5 3 जा 15 आणि 5 2 जा 10. सो 5 ने डिवाइड केलं. आणखीन काही कॅन्सलेशन. त्याच्याऐवजी आपण आता काय करूया इथे E इज इक्वल टू इथे किती राहिले 3. 3 राहिलेले. 3 ऍज इट इज घेऊया. 3 मल्टिप्लाय हे जे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे काय करायचं पहिल्यांदा 112 मल्टिप्लाय 112 करायचा. जे आन्सर येईल त्याला परत 112 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, तर हे जर मल्टिप्लिकेशन केलं आपण 3 टाइम्स त्याचं जे आन्सर येणार आहे ते येणार आहे 14,04,920 डिवायडेड. आता डिवाइड मध्ये किती राहिलं बघा इथे. हा 2 एक राहतो इथला आणि मग हा 100. ओके, सो 2 इंटू 100 म्हणजे 200 येणार किंवा असं लिहूया 2 इंटू 100. ओके, तर असं आपण इथं 2 ने पण डिवाइड करू शकतो या आन्सरला. सो 2 1 जा 2. ओके, आणि याला जर आपण 2 ने डिवाइड केलं याचा हाफ होईल म्हणजे किती होईल ते 7,02,464. ओके, सो असं 2 ने डिवाइड केल्यानंतर होईल म्हणजे आणि परत 2 ने डिवाइड केल्यानंतर 3 ने मल्टिप्लाय करायचं. सो ए इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय. ओके, 3 ला कितीने मल्टिप्लाय करायचं 7,02,464 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं. ते मल्टिप्लाय केल्यानंतर किती येणार 21,07,392 आणि अपॉन मध्ये किती राहिले डिवाइड करायचे 100. 100 ने डिवाइड केल्यावर काय होतं आन्सर मध्ये E इज इक्वल टू जिथून आहे तिथे डेसिमल 2 प्लेसेस बघा बॅक साइड करून किती झिरो आहे त्याच्यावर 2. 2 झिरो मुळे 92 आहे. 2 प्लेसेस नंतर डेसिमल येणार 7,0,1,2 आणि इथे 3 आहे सॉरी 3 मधला आहे. सो 21,073.92 हे तुमचा आन्सर असणार आहे. 21,073.92 रुपीज ही अमाऊंट काय करावी लागणार आहे रिटर्न करावी लागणार आहे आफ्टर 3 इयर्स. सो फायनल सेंटेन्स कसं लिहिणार द अमाऊंट टू सेटल द लोन आफ्टर 3 इयर्स आलेला आन्सर लिहायचे इज इक्वल टू दिस आन्सर. ओके,
21,073 पॉइंट डेसिमल आहे ते 0.92 that is required. Now question number 7. A principal amount to 13,924 in 2 years by compound interest at 8% per annum. Find the principal. A principal amounts to एक certain principal आहे तर त्याचा 2 years आफ्टर 2 years आणि जर रेट ऑफ इंटरेस्ट 18% असेल तर ते प्रिन्सिपलची अमाऊंट किती होते 13,924. सो ही तुम्हाला अमाऊंट दिली. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे व्हॉट इज ऍक्च्युअल प्रिन्सिपल. तो प्रिन्सिपल काय येतो तो फाइंड आउट करायचा. मग कुठून स्टार्ट करणार तर ज्या ज्या व्हॅल्यू दिलेत क्वेश्चन मध्ये तर त्या आधी घेऊया. सो याच्यामध्ये पी दिलेले अमाऊंट ए इज इक्वल टू ₹13,924. Number of years n is equal to 2 years. Okay, at 18% per annum म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती येणार 18% आणि प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं p इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो फर्स्ट राईट डाऊन फॉर्म्युला a इज इक्वल टू p मल्टिप्लाय 1 प्लस r अपॉन 100 रेस टू n. ओके, हा फॉर्म्युला घेतला आपण. हा फॉर्म्युला घेतल्यानंतर इथे p ची व्हॅल्यू किती ठेवणार आपण p फाइंड आउट करायचं. सो ए किती दिलेलं आहे 13,924 दॅट इज व्हॅल्यू ऑफ e. p फाइंड आउट करायचं ऍज इट इज ठेवा 1 प्लस r अपॉन 100. सो r अपॉन 100 r किती दिलेला आहे 18% दॅट इज 18 अपॉन 100 रेस टू n. यांची व्हॅल्यू किती आहे 2 इयर्स. इथे यांची व्हॅल्यू 2 ठेवा. तर फॉर्म्युल्यात सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या. आता 13,924 ही व्हॅल्यू ऍज इट इज लिहिली. पी मल्टिप्लाय इथे आपण ऍड करण्याआधी डिनॉमिनेटर सेम करायला पाहिजे. त्यासाठी काय करायचं 100 1 जा 100 आणि त्याच्यामध्ये किती ऍड करायचे 18. ओके, तर डिनॉमिनेटर सेम होईल 100 100 1 जा 100 प्लस 18 म्हणजे किती येणार 118 आणि स्क्वेअर असल्यामुळे काय करायचं 2 टाइम्स घ्यायचं 118 अपॉन 100. आता जर का तुम्हाला पी ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर पी ऍज इट इज इकडे ठेवा आणि इकडे आहे 13,924. तर हा जो मल्टिप्लाय आहे तो इकडे येऊन काय होईल हा पूर्ण ब्रॅकेट जो आहे तो पलीकडे येईल. आता पलीकडे येताना काय होतं बघा याच्यामध्ये हा एवढा ब्रॅकेट आहे तो मी पलीकडे नेणार आहे म्हणजे राईट पासून लेफ्ट कडे नेणार. तर त्यावेळी काय होतं त्याचा रेसिप्रोकल होतो. रेसिप्रोकल म्हणजे काय तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर चेंज होतात. म्हणजे वरती कोण येणार 100 आणि खाली कोण येणार 118. तसंच इकडे होणार 100 118 आणि इथं फक्त मग पी राहील ते ह्या साईडला लिहिलं. आता जर का तुम्ही याला 18 ने डिवाइड केलं म्हणजे कितीला 13,924 ला 18 ने डिवाइड केलं 118. सो 118 1 जा आणि याला डिवाइड केलं तर किती येणार आहे 118. परत इकडे एक 118 आहे 1 जा याला डिवाइड केलं तर किती येणार 118 1 जा 100 म्हणजे 1 येईल तिथे. तर पहिल्या 18 ने डिवाइड केलं 118 ने तर आन्सर 118 येईल. ओके, त्याचा स्क्वेअरच आहे थोडक्यात तो हा 118चा. याचं 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन घेतले की त्यामुळे एकमेकाला कॅन्सल होईल ते 1 राहील. आता 1 राहिल्यावर मी आधीच सांगितलं मल्टिप्लिकेशन मध्ये काही फरक पडत नाही. फक्त कोण राहिले ते 100. सो 100 मल्टिप्लाय 100 किती होणार 10,000 रुपीज. ओके, आपल्याला क्वेश्चन मध्ये जसं म्हटलंय तर प्रिन्सिपल इज इक्वल टू 10,000 रुपीज. असं फायनल आन्सर लिहा तिथे. द रिक्वायर्ड प्रिन्सिपल इज ₹10,000. ओके, now next question number 8. The population of suburb is 16,000. Find the rate of increase in the population after 2 years is 17,640. तो इनिशियल पॉप्युलेशन किती आहे म्हणजे स्टार्टिंगला पॉप्युलेशन किती होती 16,000. आफ्टर 2 इयर्स किती झालेले पॉप्युलेशन 17,614 म्हणजे नक्कीच इन्क्रीज झाले वाढलेले इन्क्रीज झाले. तर किती रेटने इन्क्रीज झाले म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आर किती पर्सेंट आहे रेट ऑफ इन्क्रीज तर तो आपल्याला फाइंड आउट करायचा. दिलेल्या व्हॅल्यू आधी घेऊया आपण. इथे बघा किती व्हॅल्यू दिलेली आहे इनिशियल व्हॅल्यू म्हणजे पी किती येणार फॉर्म्युल्यातला 16,000. ओके, त्यानंतर नंबर ऑफ इयर्स 2 इयर्स आफ्टर 2 इयर्स इथे म्हटलं. सो एन इज इक्वल टू 2 इयर्स आणि किती होते फायनल पॉप्युलेशन आफ्टर 2 इयर्स 17,640. ऑब्विसली इन्क्रीज झाले. मग काय फाइंड आउट करायचं रेट ऑफ इन्क्रीज किती पर्सेंट आहे तो फाइंड आउट करायचा. मग आपण फॉर्म्युला घेऊया पहिल्यांदा.
ए इज इक्वल टू पी मल्टिप्लाय 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. ओके, सो पी मल्टिप्लाय, पी ची व्हॅल्यू किती आहे, पी ची व्हॅल्यू पुट करूया 16,000 मल्टिप्लाय 1 प्लस आर अपॉन 100. आर फाइंड आउट करायचा, ऍज इट इज ठेवूया आर अपॉन 100 रेस टू एन ची व्हॅल्यू किती आहे 2 इयर्स. ओके, हे केलं आणि ए ची पण व्हॅल्यू टाकूया. ए दिलेलं आहे 17,640. आता इथे जर का आपल्याला आर फाइंड आउट करायचा असेल तर हा मल्टिप्लाय 16,000 आपण इकडे घेऊया 17,000 कडे. 17,640 तो मल्टिप्लायचा काय होईल, इथे मल्टिप्लाय इकडे येऊन काय होईल डिवाइड होईल, इज इक्वल टू 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू 2. इथे किती आहे, यांची व्हॅल्यू 2 ठेवली आपण. हे करूया आणि तर मग इकडे कॅन्सलेशन करूया. इकडे 0 ला 0 काय होईल कॅन्सल, म्हणजे इथे किती राहिले 1764 अपॉन 1600 इज इक्वल टू, आता इथे डिनॉमिनेटर सेम करण्याऐवजी इथे 0 ला 0 कॅन्सल केला, 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू 2 तसंच ठेवायचं. आता हे केल्यानंतर इथे आर ची व्हॅल्यू काढण्यासाठी आधी आपल्याला हा स्क्वेअर रिमूव्ह करावा लागेल, काढावा लागेल. तर स्क्वेअर काढण्यासाठी काय करावं लागतं, स्क्वेअरच्या अपोजिट घ्यायचं, टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्हीकडे काय घ्यायचं स्क्वेअर रूट घ्यायचं, म्हणजे इकडेही स्क्वेअर रूट घ्यायचं. ओके, अपॉन 1600 इकडेही स्क्वेअर रूट घ्यायचं, 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू किती आहे 2. तर आता इथे दोन्हीकडे जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होणार, इथे ही जी व्हॅल्यू आहे याचं स्क्वेअर रूट आणि इकडे, तर हा स्क्वेअर कोणाचा आहे, तर हा स्क्वेअर आहे इथे 42. जर तुम्ही चेक केलं 42 मल्टिप्लाय 42 तर त्याचा आन्सर येईल 1764. तसं 40 मल्टिप्लाय 40 केल्यावर किती येणार 1600. त्यामुळे 1764 चं स्क्वेअर रूट किती येणार, हे चेक करून बघा येतंय का आन्सर. तर त्याचं किती येणार 42 आणि 1600 चं स्क्वेअर रूट किती येणार 40. कारण 40 मल्टिप्लाय 40 1600 आहे. आता इकडे काय होणार, इकडे स्क्वेअरला स्क्वेअर रूट, कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकमेकाच्या अपोजिट आहे, त्यामुळे एकमेकाला कॅन्सल होणार आणि किती राहणार 1 प्लस आर अपॉन 100. ओके, आता जर का तुम्हाला आर पाहिजे असेल तर आर अपॉन 100 आहे तिथे ठेवा आणि इथे किती आहे 42 अपॉन 40. हा प्लस 1 यांच्याकडे येऊन इकडे काय होईल -1. प्लस 1 ला इकडे आणलं आपण. आता इथे डिनॉमिनेटर सेम करताना तुम्हाला काय करायला पाहिजे 42. ओके, तर डायरेक्ट तुम्हाला 1 ना मायनस करता येणार नाही, 40 ने 1 ला मल्टिप्लाय करा, तर 41 जा 40 होल डिनॉमिनेटर किती घ्या 40. ओके, इकडे आहे तसं आर अपॉन 100. तर आर आन्सर पाहिजे असेल तर आर ऍज इट इज ठेवा. इथे 42 मायनस 40 म्हणजे किती येणार 2 अपॉन 40. 42 मायनस 40 किती येणार 2 अपॉन 40 डिवाइड 100 इकडे येऊन काय होणार मल्टिप्लाय. ओके, डिवाइड 100 तिकडे जाऊन काय होणार मल्टिप्लाय होणार. ओके, कारण डिनॉमिनेटर मध्ये आहे, डिनॉमिनेटर म्हणजे डिवाइड झाला, तो ह्या साईडला येताना इकडं न्यूमरेटर मध्ये येणार मल्टिप्लाय होणार. आता कॅन्सलेशन बघा, इथे 0 ला 0 कॅन्सल होईल, परत 2 1 जा 2, 2 2 जा 4, परत 2 1 जा आणि 2 5 जा. जसं की मी कॅन्सल मध्ये 1 सोडून द्यायला सांगितलं, त्यामुळे आर इज इक्वल टू फक्त किती राहणार 5% अँड दॅट इज रिक्वायर्ड रेट ऑफ इंटरेस्ट. सो फायनल आन्सर कसं लिहिणार, द रेट ऑफ इन्क्रीज, इथून स्टार्ट करा, द रेट ऑफ इन्क्रीज इन द पॉप्युलेशन इज इक्वल टू 5%. एवढं लिहिलं तरी चालेल. Question number 9. In how many years rupees 700 will be amount to rupees 847 at a compound interest of rate 10% per annum. तर बघा स्टार्टिंगला प्रिन्सिपल होतं 1700 रुपीज आणि त्याची किती अमाऊंट झाली 847, म्हणजे P इज इक्वल टू 700, A इज इक्वल टू 847 आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 10%. तर इन हाऊ मेनी इयर्स दिस पॉसिबल, किती वर्षामध्ये हे होऊ शकतं, तर ते नंबर ऑफ इयर्स आपल्याला फाइंड आउट करायचं. तर कुठून स्टार्ट करणार आपण 9 मध्ये प्रिन्सिपल इज इक्वल टू रुपीज 1700, अमाऊंट किती होते त्याची 847 आणि कंपाऊंड इंटरेस्ट ऍट अ रेट ऑफ 10% पर एनम. ओके, कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे 10%. सो आर इज इक्वल टू
10%. आणि काय फाइंड आउट करायचं आहे, हाऊ मेनी इयर्स म्हणजे नंबर ऑफ इयर्स आपल्याला फाइंड आउट करायचं. सो एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता फॉर्म्युला घेऊया आपण. ए इज इक्वल टू पी मल्टिप्लाय 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. तर हा फॉर्म्युला घेतला आपण. ह्याच्यात व्हॅल्यू दिली आहे. ए ची व्हॅल्यू किती आहे? व्हॅल्यू ऑफ ए इज 700 रुपीज. हो सॉरी, व्हॅल्यू ऑफ ए इज 847. ओके, तर ही व्हॅल्यू घेऊया 847. व्हॅल्यू ऑफ टी इज 700 मल्टिप्लाय 1 प्लस आर किती पर्सेंट दिला? 10%. 10 अपॉन 100 रेस टू एन. तर इथे हा जो मल्टिप्लाय 700 आहे, इकडे येऊन काय होईल, तो डिवाइड होईल. म्हणजे 847 डिवायडेड बाय 700 इज इक्वल टू, हा काय केला, मल्टिप्लायचा डिवाइड केला. ओके, 847 अपॉन 700. इकडे कोण राहणार? 1 प्लस ओके 10 अपॉन 100. तर याला पण सिम्प्लिफाय करूया आपण जस्ट म्हणून. हा 700 काय झाला, इकडे मल्टिप्लायचा इकडे येऊन डिवाइड झाला. आता इथे डिनॉमिनेटर सेम करूया. 100 1 जा 100, त्याच्यामध्ये किती ऍड केले आपण? 10 ऍड करूया. सो 100 प्लस 10 110 अपॉन 100. ओके, रेस टू एन. एन माहिती नाही आपल्याला, तर ऍज इट इज ठेवूया. मग आता जर इथे आपण असं केलं 847 अपॉन 700 आणि इकडे जस्ट त्या दोघांना काय करूया आपण, 7 ने डिवाइड करूया. ही स्टेप मेन आहे याच्यात. वरती न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना पण कितीने डिवाइड करायचं? 7 ने. म्हणजे असं जर तुम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरनं मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू चेंज होत. त्यामुळे डिवाइड करायचं. इथे आहे तसं घेऊया 110 अपॉन 100 रेस टू एन. आता 7 ने डिवाइड केल्यानंतर किती येईल बघा इथे पहिल्यांदा. याला जर 7 ने डिवाइड केलं तर 121 येईल अपॉन जस्ट मिनिट 121 अपॉन 700 ला 7 ने डिवाइड केलं किती येणार? 100. इथे 0 ला 0 कॅन्सल होईल आणि इथे किती राहील? 11 अपॉन 10 रेस टू एन. ओके, आता इथे 121 हा कुणाचा स्क्वेअर आहे बघा, म्हणजे कुणाचा स्क्वेअर? तर हा 11 चा स्क्वेअर आहे. आणि 100 कुणाचा स्क्वेअर आहे? तर 10 चा स्क्वेअर आहे. ओके, हा 11 चा आहे आणि हा 100 चा आहे. म्हणजे असं लिहिलं 11 अपॉन 10 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे 121 अपॉन 100 आहे, ते आपण कसं लिहिलं? 11 अपॉन 10 चा स्क्वेअर आहेत दोघं पण. म्हणजे 11 चा स्क्वेअर 121, 10 चा स्क्वेअर 100. फक्त ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं. तसं इकडे ऑलरेडी किती आहे? 11 अपॉन 10 रेस टू एन. आणि ह्यासाठीच आपण हे केलं. तर इंडायसेस मध्ये तुम्ही एक प्रॉपर्टी बघितली, इफ बेस सेम किंवा बेसिस सेम, खाली असणारे दोन्ही बेस सेम असतील तर वरचे इंडायसेस सुद्धा काय असणार? इंडायसेस अल्सो सेम. ओके, इंडायसेस अल्सो सेम. म्हणजे जर का बेस सेम असेल खाली असणारा, तर वरचे इंडेक्स सुद्धा काय होणार? सेम होणार. म्हणजे एन इज इक्वल टू किती येणार? 2. ओके, 2 इयर्स. तर फायनल आन्सर कसं लिहिणार? इन हाऊ मेनी इयर्स असं म्हटलं. हाऊ मेनी वर्ड्स काढा. इन 2 इयर्स ₹700 विल बी अमाऊंट टू, पुढचं सगळं अप टू 10% पर एनम. हाऊ मेनी फक्त वर्ड काढून इथे 2 इयर्स म्हणा. बाकी सगळं आन्सर तुमचं फायनल आन्सर असणार. तर फायनल आन्सर लिहित चला नेहमी. ओके, इथे खाली फाइंड द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹20,000 ॲट 8% पर एनम. आता याच्यामध्ये आपल्याला सिंपल इंटरेस्ट पण कॅल्क्युलेट करायचा आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट पण कॅल्क्युलेट करायचं. आणि दोन्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर इथे त्यांच्यातला डिफरन्स फाइंड आउट करायचा. पण क्वेश्चन मध्ये इथे एक फक्त मिसिंग आहे, फॉर 2 इयर्स. म्हणजे नंबर ऑफ इयर्स त्या क्वेश्चन मध्ये दिलेले नाही आहेत. तर क्वेश्चन थोडा पुढे इन्क्रीज करा, त्याच्यामध्ये ऍड करा ऍडिशनल इन्फॉर्मेशन. फॉर 2 इयर्स म्हटलं तर आपल्याला जे टेक्स्ट बुक मध्ये आन्सर दिले ते आन्सर आपल्याला मिळून जाईल. त्यामुळे फॉर 2 इयर्स हे नोट करा. आता कुठले पहिल्यांदा सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूया, पण त्याच्याही आधी दिलेल्या व्हॅल्यू. सो पी दिलेला आहे आपल्याला याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये 20,000. ओके, रेट ऑफ इंटरेस्ट 8%. नंबर ऑफ इयर्स किती मी आता सांगितलं, ऍडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची, तर आपल्याला आन्सर फाइंड आउट करता येईल. एन इज इक्वल टू 2 इयर्स. तर पहिल्यांदा सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूया. ओके, सिंपल इंटरेस्ट जे की तुम्ही 7th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी बघितलंय. तर सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय? सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी मल्टिप्लाय आर मल्टिप्लाय एन. कदाचित त्यावेळी टी असेल, इथे एन घ्यायचं 100 अपॉन 100. तर पी ची व्हॅल्यू ठेवली आपण 20,000, आर ची व्हॅल्यू 8%, 2 इयर्स डिवायडेड बाय 100. तर इथे काय होईल? 0 ला 2 0 कॅन्सल होतील. आता पहिल्यांदा समजा आपण 200, कारण हे 0 किती राहिले? 200.
200 मल्टिप्लाय 8, 2 8 जा 1600 मल्टिप्लाय पुढचे किती आहेत 2, 16 2 जा किती येणार 3200 रुपीज. हे त्याचा आन्सर येणार. हे कशाचा आला सिम्पल इंटरेस्ट. ओके. आणि अपॉन 1 म्हणजे काही गरज नाही याच्यात 1 डिवाइड वगैरे करायची, त्यामुळे हे ठेवा. नाव नेक्स्ट कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा सेकंड पार्ट मध्ये. ओके. कंपाऊंड इंटरेस्ट. सो कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये ए चा फॉर्म्युला, पहिल्यांदा आपल्याला अमाऊंट मिळेल आणि मग आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला लागेल. ओके. ए इज इक्वल टू पी मल्टिप्लाय 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. त्याच्यात आपण व्हॅल्यू टाकूया. पी ची व्हॅल्यू आहे 20,000. 1 प्लस आर ची व्हॅल्यू दिलेली आहे क्वेश्चन मध्ये 8%, दॅट इज 8 अपॉन 100 रेस टू एन 2 इयर्स. तर याच्यात काय करणार 20,000 ऍज इट इज घेऊया. 100 1 जा 100 आणि त्याच्यामध्ये किती ऍड करायचे तर 8 ऍड करायचे म्हणजे किती येणार 108 अपॉन 100 मल्टिप्लाय स्क्वेअर असल्यामुळे 2 टाइम्स घ्यायचं 108 अपॉन 100. ओके. आता 0 ला 0 कॅन्सल करू. इथे 2 0 ला या 2 0 कॅन्सल होतील. परत या 2 0 ला 2 0 कॅन्सल होतील. म्हणजे काय राहील याच्यात ए इज इक्वल टू इथे 2 एक राहिला आणि हे राहिले 108 मल्टिप्लाय 108 दॅट इज 11,664. जर याला परत 2 ने मल्टिप्लाय केलं आपण मल्टिप्लाय 2 याचा आन्सर किती येणार आहे 23,328 रुपीज. हा झाला आपला अमाऊंट झाली. आता जर का तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं असेल, ओके, कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू ए मायनस पी. तर ए ची व्हॅल्यू किती आताच फाइंड आउट केली आपण 23,328 मायनस प्रिन्सिपल किती आहे 20,000. ओके. 8 2 3 2 minus 2 0 म्हणजे 3,328. therefore लास्ट पॉइंट थर्ड पॉइंट डिफरन्स फाइंड आउट करायचं. सो डिफरन्स बिटवीन ऑब्विसली कंपाऊंड इंटरेस्ट जास्त असणार आहे. डिफरन्स बिटवीन फुल फॉर्मला डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू. तर कंपाऊंड इंटरेस्ट आलेला आहे 3,328. डिफरन्स म्हणजे मायनस करायचा आणि हा किती आला 3,000 आय थिंक 200. ओके 3,200 मायनस केल्यावर किती येणार 120. 3 मायनस 3 0 येईल. ओके. सो रुपीज 128 हा दोन्ही मधला काय असणार आहे डिफरन्स असणार आहे. अशा प्रकारे दोन्ही कॅल्क्युलेट करून मग दोघांच्या मधला डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा. सो शेवटी लिहू शकता डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिम्पल इंटरेस्ट इज 120 रुपीज. इथे तुमचे 6 to 10 जे क्वेश्चन आहेत ते सगळे झालेले आहेत. इथे चॅप्टर कम्प्लीट झालेले आहे. नेक्स्ट चॅप्टर जो आहे एरिया त्याचा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये बघूया.